मंजिरीताईंनी पुण्याच्या प्रथितयश शाळेत 25 वर्ष विद्यादानाचे कार्य करीत स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला व्हावा हा मनी उद्देश ठेवून गीता संथा घेतली. गीता प्रचार प्रसार हा संकल्प करून त्यासाठी त्या अथक प्रयत्नशील असतात. श्रीमद शंकराचार्य शृंगेरी यांच्याकडून पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे. 18 शिक्षिका तयार करून कल्याण, डोंबिवली, विरार असे मुंबई उपनगरात अनेक ठिकाणी गीता संथा वर्गांच्या शाखा त्यांनी वाढवलेल्या आहेत. अनेक सामाजिक संस्थांशीही त्या जोडलेल्या आहेत. जाणावा गीतार्थ, साधावा परमराष्ट्रार्थ हा विषय घेऊन सध्या त्यांचे लेखन एका त्रैमासिकात चालू आहे. मैत्रिणींनो, मंजिरीताईंचे कार्य इतके अफाट आहे की आपल्याला अगदी कमी वेळात त्यांचा परिचय देणे कठीण आहे. त्यामुळे सौ वैदेहीताईंनी आपल्या दोन्ही समूहांवर त्यांचे विशेष परिचय पाठवला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख त्यांच्या व्याख्यानातून होईलच. असे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला लाभले म्हणून उत्सुकता अजूनच वाढलेली आहे. मंजिरीताईंनी त्यांच्या व्याख्यानास सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार मंजिरी. नमस्ते. वैदेहीताई माझी मैत्रीणच आहेत. सहवास आमच्या दोघींचा शृंगेरी पर्यंतचा एकत्र आहे. शृंगेरीला आम्ही बरोबरच गेलो होतो आणि शंकराचार्यांचे आशीर्वाद घेऊन दोघीही आपापल्या कामाचा संकल्प करून परत आलो. अमरावतीला वैदेहीताईंनी काम रुजवलंय, ओफावलंय. तसंच मी देखील कल्याणमध्ये येऊन या ठिकाणी मुहूर्तमेढ रोवली आहे आणि मुंबई क्षेत्र विस्तारित असल्यामुळे त्या ठिकाणी कामाचा प्रयत्न सुरू ठेवलाय. आपणा सर्वांशी या निमित्ताने संवाद साधण्याचा योग वैदेहीताईंनीच आणला. त्यासाठी मी सर्वप्रथम आपल्या सर्वांप्रती आणि वैदेहीताईप्रतीही कृतज्ञता व्यक्त करते. ज्या योगेश्वरामुळे ज्याचं सान्निध्य सतत शब्द माध्यमातून आपल्या सर्वांना लाभत आहे, त्या योगेश्वर चरणी वंदन करून समर्पित होऊन आजचं हे व्याख्यान पुष्प रुजू करते. तसं पाहिलं तर गुरुपौर्णिमेच्या आधीपासूनच वेध लागतात प्रत्येकालाच गुरुचरणी लीन होण्याचे. प्रत्येकाने काही लौकिक अर्थाने गुरु म्हणून कोणाला स्वीकारलंय किंवा अनुग्रह त्यांच्याकडून घेतलाय, दीक्षा घेतलीये असं असतंच असं नाही. पण तरीही आयुष्यात पावली आपल्याला या गुरूंचं सान्निध्य लाभतच असतं. आणि मग गुरु या शब्दाशीच आपली खूप सारी जवळीक उत्पन्न होऊन जाते. गुरु म्हणजे नेमकं काय? आपण लहान असताना शारीरिक आरोग्य उत्तम राहावं यासाठी म्हणून सूर्य नमस्काराचं वळण आपल्याला लावलं जातं. आणि मग त्यावेळी आपली ओळख होते ती सूर्यदेवाशी, त्याच्या 12 नावांशी. आणि त्याचबरोबर जोडून मातृदेवताभ्यो नमः, पितृदेवताभ्यो नमः, आचार्य देवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः असं म्हणून जे आपण एक एक नमस्कार पुढे वाढवत जातो, त्यावेळी हे सगळेच देवता तुल्य आहेत असं आपल्याला ठसत जातं. आणि म्हणून मग स्वाभाविकपणेच यातलं गुरु तत्व काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता जसं जसं आपलं वाचन, चिंतन, मनन वाढत जातं तशी तशी मनामध्ये निर्माण होते. आणि मग ह्या गुरु तत्वाकडे आपण आपला प्रवास सुरू करतो. म्हणजे सुरुवात झालेली असते गुरु या शब्दांतून. ह्या गुरु शब्दाचा अर्थ काय नेमका आहे तोही आपण उलगडण्याचा प्रयत्न केलेलाच असतो. मग आपल्या असं लक्षात येतं गुरु ग्रह आहे, नवग्रहांमधला एक ग्रह गुरु आहे. त्याला गुरु का बरं म्हणतात? त्याच्या विशालत्वामुळे. म्हणजे गुरु याचा एक अर्थ विशालत्व असाही आपल्या लक्षात यायला लागतो की जिथे विशालता आहे त्या ठिकाणी गुरु या शब्दाचं योजन केलं जातं. आणखीन कुठे बरं हा गुरु शब्द आपल्याला प्रत्ययाला येतो?
गुरुत्व मध्य या शब्दाने विज्ञानामध्ये शाळेच्या वयापासूनच आपली ओळख झालेली असते. म्हणजे हा गुरुत्व मध्य हा काहीतरी आणखी एक वेगळा प्रकार आहे असं आपल्या लक्षात आलेलं असतं. मग तो गुरुत्व मध्य म्हणजे नेमकं काय हे विज्ञानाने समजून घ्यायला लागल्यावर आपल्या सगळ्यांना आठवत असेल, शाळेच्या प्रयोगशाळेमध्ये डोलती बाहुली आपल्याला सामोरी येते. खेळणं म्हणून पण मुलांनाही दिली जाते. मग ह्या डोलत्या बाहुलीमध्ये महत्वाचं काय असतं? ती डोलती बाहुली मुलांना खूप मजा येते. आडवी तिडवी कशीही ती पाडा, ती पुन्हा आपली स्थिरपणे उभीच राहते. आठवतंय? आपल्यापैकी प्रत्येकाला आठवत असेल. आपणही मुलांना, नातवंडांना हे खेळणं घेऊन दिलं असणार. मग ही डोलती बाहुली अशी कशीही आडवी तिडवी कशीही पाडली तरी सुद्धा पुन्हा ठामपणे उभी राहते. ती का उभी राहते याचा मागोवा घेतला की विज्ञानामधल्या गुरुत्व मध्य शब्दाचा अर्थ आपल्याला प्रचितीला येतो. अशा प्रकारे ह्या गुरु शब्दाचा मागोवा घेत घेत जेव्हा आपला प्रवास सुरू राहतो त्यावेळी आणखी एक लक्षात येतं की अरे, निसर्गामध्ये एवढ्या वनस्पती आहेत, प्राणी आहेत, 2 पायाचे 4 पायाचे अनेक पाय असणारे प्राणी आहेत. वनस्पतींमध्ये तर किती विविधता आहे. अगदी छोटस रोप, अगदी गवताची तणसडी सुद्धा स्थिरपणे उभी राहू शकते जर तिला मातीचा आधार मिळाला तर. आपण शाळेमध्ये कुंडीत रोप लावून नेलेलं असतं, प्रगती कशी होते रोपाची ते दाखवायला. म्हणजे रोप जर स्थिर राहायला हवं असेल तर त्याला मातीचा आधार आवश्यक आहे हे आपल्याला तेव्हाच उलगडलेलं असतं. मग ही माती म्हणजेच धरित्रीचं रूप आहे. म्हणजे धरित्री हा एक निसर्गातला घटक, धरित्री म्हणजे पृथ्वी, हा निसर्गातला एक घटक असा आहे की जो चराचरामधल्या प्रत्येकाला स्थिरता देण्यासाठी कटिबद्ध असतो. तो नैसर्गिक त्याला प्राप्त झालेला मूलमंत्रच आहे. आणि म्हणून पृथ्वीशी ज्याची नाळ जोडली गेलेली आहे त्याला स्थिरता मिळणारच. अगदी नदीचं पाणी प्रवाही जरी असलं तरी त्याचा तळ शोधला तर तिथे तळामध्ये या धरित्रीचाच आधार आहे. जशी जशी त्या आधारापासून नदीच्या पाण्याची उंची वाढत जाते तस तस मात्र ह्या नदीच्या प्रवाहामध्ये जे कोणी प्रवेश करेल त्याला पाण्याची उंची कमी असताना पाण्याच्या तळाशी असलेली धरित्री आधार देतेच. पाण्याची उंची वाढली की हा धरित्रीशी असणारा गुरुत्वाचा आधार हळूहळू कमजोर होतो आणि मग जलतत्वाच्या प्रवाहीपणाशी नाळ जोडली जाते आणि मग प्रवाहामध्ये जे कोणी प्रवेशेल ते प्रवाही बनत जातो. बघा बरं, म्हणजे निसर्गाच्या पंचमहाभूतांपैकी धरित्री, धरती, पृथ्वी ही गुरु तत्वाशी अधिक जवळीक साधणारी आहे. आपल्या सर्वांना गुरुतत्व परिचयाचं करून देणारी ही मातीच तर असते. लहान असताना आपण धडपडतो आणि धडपडल्यावर सगळ्यात आधार देऊन आपल्याला सावरणारं कोण असतं? ही धरतीच तर असते की जिच्या बळावर आपण पुन्हा त्याच 2 पायांना रोवून उभे राहू शकतो. मग पाण्याबरोबर प्रवाही होत असताना जलतत्वाकडे येऊया. ह्या जलतत्वामध्ये प्रवाहीपणा आहे, तो त्याचा गाभा आहे, तो त्याचा धर्म आहे. आणि म्हणून त्या प्रवाहीपणामध्ये पण गुरुतत्व आहे का त्याचाही शोध आपल्याला घ्यावासा वाटतो. मी जर एका जागी बंदिस्त राहिले तर माझा विकास खुंटू शकतो. जसं जमिनीमध्ये रोपाला आधार मिळतो हे अगदी बरोबर, पण मला जेव्हा पोषण आवश्यक आहे त्यावेळी हे पोषण मिळवायचं असेल तर मला केवळ
पृथ्वीमधलं गुरुत्व पुरेसं नाही. म्हणजे मला आणखी गुरुतत्वाचा शोध मागोवा घ्यायला हवा. मग लगटून असणारं, धरित्रीला लगटून असणारं आत्ताच आपण लक्षात घेतलं ते जलतत्व. मग त्या जलतत्वाचाही असा आधार मिळतो का मला? नक्कीच मिळतो. धरित्री मला स्थिरतेसाठी आधार देते, तर जलतत्व प्रवाहीपणाच्या गुणधर्मामुळे मला देखील विकसनाला पूरक आणि पोषक जे जे आहे ते पुरवते. बघा बरं, गुरुतत्व अशा प्रकारे जेव्हा आपण चिंतन मनन करू त्यावेळी लक्षात यायला लागतं, अरे हे बाहेर कुठे आहे का? निसर्गामध्ये तरी मला शोधायची गरज आहे का? जलतत्व निसर्गामधलं आपण समजून घेतलं. पूरक आणि पोषकतेसाठी आवश्यक असलेलं जलतत्व प्रवाहीपणाच्या गुणधर्मामुळे. तिसरा पुन्हा महत्वाचा पंचमहाभूतांमधला घटक जो आपल्या परिचयाचा आहे, अग्नी. अग्नी आपल्याला विविध रूपांमध्ये भेटतो, नव्हे अगदी कवटाळून सुद्धा बसतो. आणि त्याचं अगदी मूळ रूप ओळखीचं, लहान मुलांपासून हवं ते नाही मिळालं की भडकला, क्रोधाग्नी. खूप वेळ झाला खाणं करून आणि मध्ये काहीच मिळालं नाही, बऱ्याच तास, तरीही भडकतो तो. बरोबर, तुमच्या आमच्या पोटामध्ये अग्नी की जो जाणीव करून देतो. मग हा अग्नी कायम विनाशकारीच आहे का? त्याच्यामध्येही आपल्याला गुरुतत्व म्हणून काही दिसतं का? अभ्यासाने आपणही शोधू शकाल की अग्नीमध्ये देखील गुरुतत्व आहे. उगाच आमच्या संस्कृतीने अग्नीची स्थापना वेदी कुंडामध्ये करून यज्ञाची प्रचिती प्रत्येकाने घ्यावी म्हणून मार्गदर्शन केलेलं नाहीये. उगाच नाही केलंय. भगवद्गीतेमध्ये तर आपण सगळे अभ्यासूच आहात, सांगूनच दिलंय, सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा. तेव्हा चराचराची निर्मितीच मुळी ह्या अग्नितत्वाच्या संगतीने झालेली आहे. म्हणजे अग्नितत्व देखील आपल्याला विकासासाठी निश्चितपणे पूरक पोषक तर आहेच, पण अग्नितत्व उष्णतेच्या रूपाने, ऊर्जेच्या रूपाने आपल्याला प्रगती पथावर घेऊन जाणार, ते प्रेरक आहे. म्हणजे बघा, पृथ्वी तत्व स्थिरता देईल, जलतत्व आपल्याला पोषकते पुरवत राहील, तर अग्नितत्व आपल्यामधली ऊर्जा जागृत करून आपल्याला प्रेरक म्हणून स्थापित होतं. उरलेल्या 2 तत्वांविषयी आपणही समजून घेऊ शकाल. आता आपण सगळे अभ्यासू आहातच. 2 तत्व राहिली, वायुतत्व आणि अवकाश. गीतेमध्ये जागोजागी यांचा उल्लेख आहे आणि आपल्याला सुद्धा प्रत्ययाला, अगदी सांप्रतच्या काळात पावसाळा आहे, संततधार सगळीकडे कोसळतीये, म्हणजे जलतत्वाशी संधान बांधलं जातंय, पृथ्वी तत्वाशी संधान बांधलं जातंय. हे संततधार कोसळतीये ती कुठून? अवकाशामध्ये ह्या जलाला मेघांच्या रूपाने स्थापित होता येतंय, म्हणून ते मेघ पुढे वर्षाव करू शकतायत. म्हणजे जलतत्व जेव्हा वायुरूपामध्ये येईल, वाफेच्या रूपामध्ये येईल, त्यावेळेला त्याला सुद्धा कुठेतरी ठिकाण आवश्यक आहे, स्थान असणं गरजेचं आहे. म्हणजे गुरुतत्व जसं स्थैर्य देतं, स्थिरतेसाठी आपल्याला उपलब्ध करून देतं, तसंच पोषक पण आहे, प्रेरक पण आहे आणि आपल्यासाठी विस्तीर्ण असा अवकाश देखील आपल्या समोर हे गुरुतत्व घेऊन येतं. की प्रेरक मिळालंय, पोषक मिळालंय, स्थैर्य आहे, हे सगळं सोबत घेऊन कुठं गाठायचंय, कुठं प्रवास करायचाय? विशालतेकडे. अवकाश तत्व त्याचीच तर प्रचिती आपल्याला देतं. आणि म्हणून छान या दिवसामध्ये जरा पाऊस उघडला की जेव्हा आपण आकाशाकडे बघतो
तेव्हा या मेघांची धावपळ आपल्याला सुंदर मनोहारी अशी बघायला मिळते. पावसाळ्यातच विशेष का मनोहारी वाटते बघा ती, कारण त्याच्यामध्ये काळी छटा मिसळलेली असते. एरवी तर संध्याकाळी उगवत्या सूर्याच्या मनोहर किरणांमध्ये वगैरे तर नेत्ररम्य देखावा दिसतोच, पण ह्या पावसाळ्या दिवसामध्ये पाऊस उघडला आणि किंचितशी सूर्याने आपली झलक दाखवली की अवकाशामध्ये पळणारे ढग बघण्यामध्ये फार मजा येते. आणि ती येते कारण त्याच्यामध्ये काळसरपणा, सावळेपणा हा तिथे मिश्रित झालेला असतो. मग हा सावळेपणा आपल्याला कोणाची आठवण करून देतो? सुरुवातीला ज्या श्लोकांनी आपण प्रार्थना केली, कृष्णं वंदे जगद्गुरुम, ते सावळं परब्रह्म आहे. आषाढी एकादशी नुकतीच होऊन गेली. तेच सावळं परब्रह्म अवकाशातून जणू अवतीर्ण झालंय आणि तुमच्या आमच्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला येऊन स्थिरावलंय. तिथे जलतत्व जवळ आहे, भूमितत्व आहे, एवढं वाळवंट आहे. छान. अवकाश तत्व तर आहेच, ऊर्जा तत्व आहे. लाखो वारकरी एकत्र येतात आणि त्यांना आवश्यक ती ऊर्जा त्या ठिकाणी उपलब्ध असते. गर्दी झालीये म्हणून कुणी वारकरी चेंगरलाय, गर्दी झालीये म्हणून कुणा वारकऱ्याला श्वास घ्यायला त्रास होतोय, ऐकलंय कधी? शेकडो वर्ष आज हाच उपक्रम चालू आहे, पण कधीही असं घडत नाहीये. का? कारण त्या ठिकाणी जे अग्नीमधलं ऊर्जा तत्व आहे तेच मुळी ह्या अवकाशासोबत विशालत्व धारण करून राहिलंय. म्हणजे लक्षात घ्या की ही जी पंचमहाभूतं आहेत ना, ती सगळी गुरु तत्वाशी जोडलेली तर आहेतच. प्रत्येकाचं आपलं वैशिष्ट्य तर आहेच. त्याही खेरीज ही पंचतत्व परस्परांशी समन्वय साधून असतात. छान नाटकांमध्ये वगैरे विषय घेऊन या पंचमहाभूतांचं एकमेकातलं भांडण वगैरे सुंदर कितीतरी संहिता अशा आपल्याला वाचायला सापडतील. आपणही कदाचित आपल्यापैकी कोणी लिहिल्याही असतील, लिहिल्या नसतील तर आता लिहावे अशा वाटतील. पंचमहाभूतांचं भांडण पण फार देखणं असतं हा. पण त्या भांडणातून जो बोध प्राप्त होतो तो एवढाच की सगळ्यांचा मेळ हा आधीच योजलेला आहेच. ते ठरवू शकत नाहीत आपण एक दुसऱ्यांपासून अलिप्त राहायचंय, अलग राहायचंय. आणि तरीही गंमत अशी आहे की प्रत्येक तत्व वेगळेपणाने आपल्याला भिडतं, ओळखता येतं. आणि प्रत्येक तत्व आपापला धर्म जो शाश्वत आहे तोही निभावण्यासाठी सज्ज असतो. हे फक्त आता सांप्रतच्या काळात आहे का? युगानुयुग चराचराच्या उत्पत्तीपासून जोपर्यंत सृष्टीचं अस्तित्व आहे तोपर्यंत हा प्रवास अखंड राहणारच आहे. आणि आपल्या संस्कृतीमध्ये इतकी सुंदर कल्पना आहे ना की उत्पत्ती बरोबर, स्थिती आहेच आणि लय तोही आहेच. अगदी साध्या साध्या गोष्टींमधून आपल्याला प्रत्ययाला येतच. मग ह्या पंचतत्वांना सुद्धा अशा प्रकारे उत्पत्ती आहेच. चराचराच्या निर्मिती बरोबर त्यांची उत्पत्ती, चराचराच्या स्थिती बरोबर त्यांचंही विकसन आहे. पंचमहाभूतांचंही विकसन. किती सुंदर कल्पना आहे ना. आणि म्हणून सत्ययुगातली पंचमहाभूत, त्रेतायुगातली, द्वापर युगातली आणि कलियुगातली ही पंचमहाभूत वैविध्यपूर्ण नटून सजून आपल्यातले गुणदोष सर्वांमध्ये संप्रेरित करत असतात. सत्ययुगात ती शुद्ध तत्वात होती, त्रेतायुगामध्ये हळूहळू सुरू झाली भेसळ. बालबुद्धी पण अशीच असते ना, पूर्णतया निरागस. जेव्हा तो मीपणा, माझ्या अस्तित्वाची वेगळी जाणीव ज्या क्षणी प्रकट होते त्या क्षणी भेसळ सुरू झाली. मग पंचमहाभूतांपैकी सुद्धा प्रत्येकाला जेव्हा माझं वेगळेपण एस्टॅब्लिश झालं पाहिजे असं वाटायला लागत असेल
त्यावेळी त्यांच्यामध्ये सुद्धा अशीच भेसळ संक्रमित होत जाते. मग वायू वादळ रूपाने भेटतो, पाणी जलतत्व आपल्याला झंझावात बनून भेटतं, वायधूळ तर काय बोलायचंच नाही. अवकाश तत्व सुद्धा झाकोळून जाऊन आपल्याला घुसमटायला प्रत्यय देतो. म्हणजे ही सगळी पंचमहाभूत सुद्धा अशा प्रकारे अस्तित्वाची जाणीव झाली की वेगळेपणाने प्रचिती देतात. मग ही प्रचिती कधी आल्हाददायी असेल, तर कधी हीच प्रचिती विघातक रूपामध्ये सुद्धा आपल्याला भेटते. आपण स्वतः विचार करून बघा, हे सगळं असंच आहे की नाही सृष्टीमध्ये? आणि फक्त हे आपल्यालाच उलगडतं का? चराचरातल्या प्रत्येक घटकाला अशा प्रकारे ह्या जाणीवा होत असतातच. आणि मग आणखी एक गुरुतत्व आपल्याला प्रचितीला येतं या निसर्गामधूनच. ताडे माडे उन्मळीती तेथे लव्हाळे वाजती. बघा कसं निसर्ग आपल्याला घडवतो. उंचच्या उंच वाढणारा माड, फारशा फांद्यांचा विस्तार नाहीये, कल्पतरू आहे, पण तो माड ज्या मूलाधाराशी जोडलेला आहे, ज्या पृथ्वी तत्वाशी जोडलेला आहे, गुरुत्वाशी ज्याचं सान्निध्य आहे, पण उंच वाढल्यामुळे ज्या पृथ्वी तत्वाशी गुरु तत्वाशी, आपल्याला माहितीये नारळाची किंवा माडाची मुळं ही तंतू मुळं असतात. त्याच्यामध्ये मुख्य मूळ आणि त्याच्या फांद्या असा भाग नाही. इथे गुरुतत्व पुन्हा प्रचितीला येतं. एक तर उंची जास्त, आणि दुसरी गोष्ट मुख्य मूळ आणि आधार विस्तारित असा संभार माडाचा जमिनीशी जोडलेला नाही. त्यामुळे घडतं काय? किती घट्ट गुरुतत्वाशी नाळ जोडलेली असायला हवी ते या उदाहरणावरून लक्षात येतं. लव्हाळं फार उंच जायचा प्रयत्न करत नाही. भले मला ते विशालत्व प्रत्ययाला येवो न येवो, जिथपर्यंत माझा विस्तार आहे तिथपत तरच विशालत्व मला आनंद देणार आहे. मग विस्तार करायचाच नाही का? करायचा, पण कसा? मूलाधार स्थितोसी नित्यम. मूलाधार महत्वाचा आहे. त्याच्यापासून जशी जशी फारकत घ्यायला सुरुवात करू, तो आधार जर घट्ट रोवलेला नसेल तर स्वाभाविक आहे ना, स्वतंत्र अस्तित्व मला हवंय, मला विशालत्व हवंय, आणि सर्वांमध्ये मला नजरेत भरण्या इतकी उंची गाठायची आहे, हेच जर ध्येय असेल तर ती नाळ त्या प्रमाणात खोलवर रुजत ठेवावी लागते. आणि मग ती रुजत ठेवण्याचं स्वातंत्र्य, ती रुजत ठेवण्याचा अधिकार जर कोणाला या चराचरामध्ये प्राप्त असेल तर तो फक्त आणि फक्त मानवाला आहे. बाकी निसर्गाच्या घटकांना नाहीये. माडाला का वाटत नसेल आपण स्थिर पायावर, स्थिर आधारावर उंच उंच जावं? वाटत असेल, पण त्याचा गुणधर्मच तो आहे की ज्याच्या पलीकडे त्याची मर्यादा पोहोचू शकत नाही. असं निसर्गातल्या प्रत्येक घटकाचा आपण अभ्यास केला, चिंतन मनन केलं तर आपल्याला जाणवेल की अन्य प्रत्येक घटकाच्या अशा मर्यादा आहेत, आणि त्या मर्यादांच्या परिघानुसार प्रत्येकाचा विस्तार आहे. फक्त आणि फक्त मानवाला मात्र हा अधिकार आहे की ह्या मर्यादा कुठपर्यंत विस्तारित करायच्या. आणि त्याचं ठळक एकमेव उदाहरण सुरुवातीला जो श्लोक म्हटला, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. म्हणजे हा अधिकार मानवाला जो प्राप्त झालाय तो त्याच्या शारीरिक देणगीमुळे,
विशिष्ट शरीर रचनेमुळे प्राप्त झालाय का? अजिबात नाही. कधी दोन्ही पाय जमिनीवर टेकून उभं राहता येऊ शकतं, कधी एका पायाचा आधार नाही गवसत. कित्येक वेळा असं होतं. एकाच पायावर आधार घेऊन वाटचाल जीवनामध्ये करावी लागते. म्हणजे शारीरिक कमजोरपणा असू शकतो, पण महत्वाचं काय आहे, हा वेगळा अधिकार मानवाला कशामुळे प्राप्त झालेला आहे? असं तत्व, अशी संगत की जी त्या शरीराचं विज्ञानाच्या साहाय्याने कितीही पृथक्करण केलं, कितीही अभ्यास केला, तरी ते पूर्णत्वाने गवसतच नाही. आणि मानवी शरीराकडे एक नाही, अशी दोन दोन तत्व आहेत, असे दोन दोन घटक आहेत की ज्यामुळे मानवाला हे विशालत्व, वैविध्यामधलं गुरुत्व, अनेकता में एकता वगैरे बोललं जातं, पण प्रत्यक्षात अनेकता में एकता म्हणजे काय? या मानव देहामध्येच ही अनेकता में एकता सामावलेली आहे. एक तत्व आहे, ते चंचल आहे. बाहेरच्या चराचर सृष्टीतल्या प्रत्येकाचा त्याला वेध घ्यायची इच्छा असते. मला जाणून घ्यायचंय, मला समजून घ्यायचंय, मला ह्याचा पण सहवास हवाय, त्याचे पण सहचर्य हवंय. कोण असतं आपल्यामधलं असं? ज्ञानेंद्रिय. आणि एक दोन नाही हो, 5 ज्ञानेंद्रिय आपल्याला देणगी दाखल मिळाली. मग ह्या देणग्या देणारा कोण असेल? तेही गुरुतत्वच ना. ते गुरुतत्व कुठे आहे? प्रत्ययाला येतंय. कसं? बघा हा, मी डोळ्यांनी सृष्टीकडे बघू शकते. सगळ्यांना बघता येतच, काही जण त्यापासून वंचित राहतात. म्हणजे बाह्य आकार डोळ्यांचा दिसतोय, पण त्या डोळ्यांमधली दृष्टी चराचराला स्वीकारण्या एवढी सक्षम नसते. बरं, सक्षम आहे, तरीही कालांतराने, कालौघामध्ये ही दृष्टी क्षीण होतच जाते. म्हणजे ज्ञानेंद्रिय जी आहेत त्यांना सुद्धा मर्यादा आहे. गुरुतत्वाशी ओळख त्या जरूर करून देतील ही ज्ञानेंद्रिय, पण ती केवळ ओळखच करून देऊ शकतात. त्याच्या पुढचा प्रवास, ते गुरुतत्व जर मला पूर्णत्वानी सामावून हवं असेल, पूर्णत्वानी त्याची प्रचिती मिळवायची असेल, तर ही पंचज्ञानेंद्रिय तोकडीच पडणार ना. ती पंचज्ञानेंद्रिय माध्यम म्हणून आहेत, नक्कीच, पण ही माध्यम म्हणूनच आहेत हे ध्यानात ठेवायला हवं. त्या माध्यमांमध्येच आपण गुंतून पडलो की जे इप्सित साध्य करायचंय, जो संकल्प पूर्तीच्या दिशेने घेऊन जायचाय, जे ध्येय गाठायचंय, जे विशालत्व प्रचिती मिळवायची, तिथपर्यंत प्रवास होणार कसा? आणि म्हणून मग आपल्याला लक्षात येतं की गुरुतत्व हे असं व्यक्त असलेल्या कुठेही पूर्णत्वाने गवसणार नाही. व्यासमुनींनाही हे उलगडलं असणार. आणि म्हणूनच व्यासमुनी, त्यांचे गुरु तर पराशर पुत्रच होते व्यास. गुरुबंधू सगळ्या देवतांचे पुत्र, त्यामुळे गुरुबंधू देखील व्यासांना देवता स्वरूप, म्हणजे विस्तृत मर्यादा ज्यांची आहे, सामान्य मानवापेक्षा ज्यांच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत, ज्यांच्या मर्यादा विस्तीर्ण आहेत, अशा सगळ्यांचं साहचर्य व्यासमुनींना प्राप्त होतं. पण तरीही व्यासमुनींना ह्या सगळ्यामध्ये गुंतून पडावंसं वाटलेलं नाही. केवळ व्यासमुनींनाच असं वाटलेलं नाहीये का? नाही, व्यासमुनींप्रमाणे अनेक ऋषी मुनींना अशा प्रकारे संशोधन करावंसं वाटलंय.
आणि आमच्या वैदिक संस्कृतीची सुरुवातच मुळी संशोधकांनी केली आहे. मग या संशोधकांना आज कलियुगामध्ये आपण संशोधक हे बिरुद देतो, वैज्ञानिक हे बिरुद देतो. वैज्ञानिक कोण? जे विज्ञानापुरतं आपलं क्षेत्र मर्यादित ठेवतात ते, जे खगोलापुरतं आपलं क्षेत्र मर्यादित करतात ते खगोलज्ञ. अशा प्रकारे सगळ्याचाच एकत्रित मेळ घालून जे आत्मचिंतनाने व्यापक अशा तत्वाकडे धाव घेण्यासाठी सिद्ध होतात, त्यांना वैज्ञानिक, संशोधक ही नावं कमी नाही का पडणार? ती पुरेशी कशी असतील? त्यांना त्यासाठी वेगळं नाव हवंच. म्हणून मग आमच्या संस्कृतीने ह्या सगळ्यांना ऋषी असं म्हटलेलं, मुनी असं बिरुद दिलेलं आहे. आणि मग ह्या ऋषींनी, ह्या मुनींनी आत्मचिंतनातून ह्या सृष्टीचं रहस्यच उलगडून घेतलंय हो. मग आत्मचिंतन म्हणजे तरी काय? आत्मचिंतन खूप लांब राहिलं. सुरुवातीला असा आत्मचिंतनासाठी प्रेरित करणारे जे सृष्टीतलेच घटक आहेत त्यांना ऋषी मुनी न म्हणता आपण सहजपणे आपल्या संस्कृतीने त्यांना जगद्गुरु असं म्हटलंय. म्हणजे बघा बरं, गुरु माझ्या सान्निध्यात आहेत, अवती भवती माझ्या जवळ आहेत. माझं शरीर हे देखील मला गुरुस्थानी आहे. प्रत्येक ज्ञानेंद्रिय, प्रत्येक कर्मेंद्रिय माझ्यासाठी गुरुच आहे. देहातली प्रत्येक पेशी, देहामधलं प्रत्येक इंद्रिय संस्था ही देखील माझ्यासाठी गुरु आहेच. कारण या प्रत्येकामुळे मी प्रगल्भ बनत जाणार असते. ही झाली वैयक्तिक गुरुस्थानं. मग ज्या भागात मी राहतेय, ज्या कुटुंबात मी वाढतेय, त्या कुटुंबातले घटक मला गुरुस्थानी झाले, कक्षा रुंदावली. मग ज्या गावात मी राहते ते गावकरी मला गुरुस्थानी प्राप्त. हळूहळू अख्खा समाज, अख्खं राष्ट्र आणि अखिल मानवजात जेव्हा ज्ञानदेवांसारख्या पसायदान रचणाऱ्या संतांकडून आपल्याला परिचित होऊन जाते, त्यावेळी हे जगद्गुरु स्थान ज्यांनी मिळवलंय त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळेपण, वैशिष्ट्य निश्चितच असणार आहे. आणि ते कोणतं आहे याचा मागोवा ऋषी मुनी होण्यापूर्वी आपल्याला उपलब्ध असलेल्या साधनांच्या साहाय्याने, ग्रंथांच्या माध्यमातून आपण सहजपणे घेऊ शकतो. केवढं ऐश्वर्य, केवढं श्री, केवढं सौंदर्य सगळं आपल्याला प्राप्त झालंय, कारण आपल्या पर्यंत हे वाङ्मय ऋषी मुनींनी पोहोचवलंय. तेव्हा ऋषी मुनींची योग्यता, ऋषी मुनींचं विशालत्व समजून घेण्यासाठी, मागोवा घेण्यासाठी जे ग्रंथ संभार हवेत ते आम्हाला आज उपलब्ध आहे. आणि हे उपलब्ध करून देण्याचं काम ज्या व्यासमुनींनी केलं, स्वाभाविकपणे ते व्यासमुनी आम्हाला जास्त जवळचे वाटतात. अन्य ऋषीमुनींची ओळख आहेच, त्यांच्याविषयी जाणून घेतोच आपण, पण ह्या सगळ्यांना समन्वित करून, ग्रंथामध्ये लिपिबद्ध करून जे कलियुगामध्ये सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवतात, त्या व्यासमुनींचं स्थान वेगळंच. तरीही व्यासमुनींना जगद्गुरु नाही म्हटलं जात. खरंय ना? आपण जगद्गुरु कोणाला म्हणतो? कृष्णं वंदे जगद्गुरुम. त्याच्यानंतर जगद्गुरु कोणाला म्हणतो? आदि शंकराचार्यांना म्हणतो जगद्गुरु. त्यानंतर जगद्गुरु कोणाला म्हणतो? संत तुकोबांना म्हणतो जगद्गुरु. खरंय ना? बाकीचे सगळे गुरु म्हणून आपण स्वीकारतो, मान्य करतो. त्यांची विशालताही आपण पासंगाला पुरणार नाही एवढी आहे याचीही जाणीव आपल्याला असते. त्याचाच एक भाग बनून प्रगल्भ होण्यासाठी, विकसित होण्यासाठी आपण प्रयत्नशील देखील असतो. मग जगद्गुरूचे स्थान मिळवणाऱ्या या तिघांविषयी काय बरं वेगळं असेल, तेही जर आपण समजून घेतलं तर जगद्गुरु का म्हणायचं कृष्णाला, शंकराचार्यांना, आदि शंकराचार्यांना किंवा संत तुकोबांना, ते आपल्या लक्षात येईल. वेळ थोडा आहे तरीही आपण हे मात्र नक्कीच समजून घेणार आहोत
पहिलं लक्षात घेऊया, कृष्ण म्हणजे जगद्गुरु. जगद्गुरु कृष्णाला नामाभिधान किंवा बिरुद का मिळालं असेल? काय वेगळं केलं कृष्णाने? श्रीरामांना आपण जगद्गुरु नाही म्हणत, अन्य जे अवतार आहेत त्यांच्यापैकीही कुणाला जगद्गुरु नाही संबोधत. मग कृष्णाला जगद्गुरु का म्हणतो? कृष्णाची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली, ज्या काळात कृष्ण मानव म्हणूनच पृथ्वी तलावर वावरले, त्या काळाच्या आधीचा काळ जर लक्षात घेतला तर गीतेत सांगितल्याप्रमाणे अधर्मा अभ्युत्थान तदा आत्मानं सृजामी. काय केलं कृष्णाने? आत्मानं सृजामी म्हणजे काय, अवतार वगैरे घेतला काय? अहो तो मानव आहे, तो अवतार कसा? त्यांनी जन्मच घेतलाय. मग जन्म घेणारी व्यक्ती जगद्गुरु पदापर्यंत पोहोचू शकते, ज्याच्यावर रणछोडदास म्हणून आरोप केले जातात, ज्याला स्यमंतक मण्याचा चोर म्हणून म्हटलं जातं. अगदी लहान असताना सुद्धा गोपी त्याला माखन चोरच म्हणत होत्या. असा कृष्ण जगद्गुरु कसा काय? त्यांनी तर किती खेळियाच म्हटलं जातं ना त्याला. कोणी म्हणतं त्यांनी किती जणांवर अन्याय केले, काय सगळं. मग हे सगळं अभ्यासात असून सुद्धा त्यांना जगद्गुरु का म्हणायचं? याचा जर अभ्यास आपण केला तर लक्षात येतं, कृष्णाने जर काही केलं असेल तर संस्कृतीची जी अक्षुण्ण विचारधारा समाज मनामध्ये स्वाभाविकपणे रुजलेली, ती रुजलेली विचारधारा हळूहळू भोवतालची मजबूत आधार देणारी माती विस्कळीत झाल्यामुळे ती संस्कृतीच उखडली जाते की काय, अशी स्थिती समाजामध्ये चराचरामध्ये प्रत्ययाला येत होती. आणि ही माती उखडली जाते की काय वगैरे वगैरे म्हणजे तरी काय हो? आज सायकोलॉजीचा अभ्यास करणारे सर्व अभ्यासक महत्वाचं सांगतात की बाहेरून कुठून आत्मविश्वास इंड्यूस करता येत नाही. आत्मविश्वास शोधता येत नाही, बाहेर बाजारात मिळत नाही, कोणाच्या सान्निध्यात राहिल्याने मिळत नाही. तो बाहेरून प्रवेश करूच शकत नाही, कारण तो बाहेर नाहीच आहे. कृष्णाने काय केलं? कृष्णाने गीतेमध्ये, आपण सगळे अभ्यासक आहात त्यामुळे गीतेतले श्लोक वगैरे सांगायची आवश्यकता नाहीये, आपण मर्म उलगडून नक्कीच घेतलेलं असणार आहे, आपण तिथपर्यंत पोहोचलेलेही असाल. गीतेमध्ये भगवंतांनी जर काम कोणतं केलं असेल तर केवळ अर्जुनाचा आत्मविश्वास नाही वाढवला, केवळ अर्जुनाला गलित गात्रापासून शस्त्र धारण करण्यापर्यंत प्रगल्भ नाही केलं. कृष्णाने सर्वच समाजाला त्याच्या क्षमतेची ओळख करून घ्यायला प्रवृत्त केलं, करून दिली नाही. बाहेरून काही नाही हो, कृष्ण तेच सांगतोय, ज्याच्या त्याच्या क्षमतेची ओळख ज्यानी त्यानीच करून घ्यायची आहे. मग आहे की नाही जगद्गुरु? जगाच्या पाठीवर गंमत बघा, आज युक्रेन आणि रशिया युद्ध चालू आहे. अशा वेळी कितीतरी युक्रेनचे नागरिक त्या युद्धामध्ये हकनाक जीव गमावून बसलेत, कितीतरी पलायन करून बाजूला झालेत, तरीही युक्रेन देश अस्तित्वात आहे. युक्रेननी हार मानलेली नाही आणि रशिया ही आपल्या बळाचे प्रयोग करण्यापासून अजूनही मागे हटत नाही. याचा अर्थ काय? जो बलवान आहे त्याच्याकडचा आत्मविश्वास आहेच, बळामुळे प्राप्त झालेला, पण एखाद्या बळाचे प्रयोग ज्याच्यावर होत आहेत, युक्रेन आणि रशिया सोडून द्या, आपल्याला राजकारणात शिरायचं नाही, जागतिक राजकारणातही जायचं नाहीये, पण एखाद्या बलवंताकडून बळाचे प्रयोग होत असताना जो कमजोर आहे, जो बलवान नाही,
ती व्यक्ती सुद्धा या बलवंतावर मात करू शकते. आज त्याचीही उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. मी जो सुरुवातीला उल्लेख केला, ताडे माडे उन्मळीती तेथे लव्हाळे वाचते. का वाचतं लव्हाळं? कारण ते लवचिक आहे. आणि म्हणून जेव्हा आपल्याला अशा प्रकारे मात द्यायची वेळ येते, त्यावेळी आपल्या शरीराचीच साथ घ्यायची असते. कोणती साथ घ्यायची असते? माझ्या शरीराचा प्रत्येक अवयव आहे ना, त्याच्यामध्ये सांधे आहेत बघा. संघात, आपण शब्द ओळखीचा आहे आपल्यासाठी. किती सुंदर रचना आहे हो शरीराची. सांधे जोड आहे आणि प्रत्येक सांधा हा शरीरातल्या अवयवांना लवचिकता देतो. स्टिफनेस देत नाही, हार्डनेस देत नाही, लवचिक बनवतो. माझ्या बोटाला उष्णतेचा स्पर्श झाला तर मी खाचकन माझा हात मागे घेऊ शकते. एवढी लवचिकता माझ्या शरीराकडे आहे. मग ही फक्त शरीराकडे आहे का? शरीरामध्येच विसावणारं मन आणि बुद्धी, ती देखील अशीच लवचिक आहे ना. बस कृष्णाने हीच लवचिकता प्रत्ययाला आणून घे असं सांगून दिलं. आणि लवचिकता याचा अर्थ विनम्रता. पण विनम्रता म्हणजे लोटांगण नाही. अहिंसा तत्व ज्या प्रकारे आपल्या समोर आज येतं, विचित्र अर्थाने ती अहिंसा आपल्यापर्यंत झिरपत झिरपत पोहोचवली गेली. रादर पोहोचवणारे कोण दुसरे? आपणच तशीच आहे असं समजून वाटचाल करत राहिलो. पण गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हा आम्हा सगळ्यांना अहिंसा म्हणजे नेमकं काय याचा प्रत्यय दिला. अरे तूही अहिंसकच आहेस. कसा? अकारण कोणाला न दुखावणारा. तूही क्षमी आहेसच. पण कसा? विघातक कृत्य करणाऱ्याला ठेचून काढणारा. म्हणून मग इथे सावरकर तुम्हा आम्हाला भेटतात. गीता पचवणं, गीता समजून घेणं, गीतेवर मनन चिंतन करणं, गीतेचंच वैशिष्ट्य काय हो? कृष्णाने बाकी काहीच सांगितलं नाहीये? नाहीच सांगितलं. कृष्णाने फक्त आणि फक्त गलित गात्र अर्जुनाचं निमित्त केलं आणि युगानुयुग जो मानव अशा प्रकारे गुरुतत्वापासून दूर जाईल, मग तो प्राप्त परिस्थितीच्या चपेट्यामुळे असेल, गैरसमजुतींमुळे असेल, किंवा स्वतःची क्षमता न ओळखल्यामुळे असेल. कोणत्याही स्थितीतला मानव असू दे, जगाच्या पाठीवर कोणताही असू दे, तो निश्चितपणे सामर्थ्यवान बनू शकतो. हा विश्वास जर कोणी जागवला असेल तर तो केवळ आणि केवळ कृष्णाने जागवला. अगदी लहान मुलाच्या मनात सुद्धा आत्मविश्वास जागृत राहावा. तो जो ज्ञानदीप म्हटलाय ना गीतेमध्ये, तो ज्ञानदीप दुसरं तिसरं काहीच नाही हो. तो प्रज्वलित होतो. म्हणजे काय होतं? आपली क्षमता विधायकपणे प्रकट होण्यासाठी सिद्ध होते. त्याला म्हणायचं ज्ञानदीप प्रज्वलित होणं. आणि मग ही गीता पोहोचवली कोणी आपल्यापर्यंत? व्यासमुनींनी. म्हणून प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. आणि म्हणून कृष्णं वंदे जगद्गुरुं. जेव्हा आधी आपण श्लोक म्हणतो कृष्णं वंदे जगद्गुरुं, तेव्हाच आपल्या मनामध्ये आवर्त सुरू होतात की जगद्गुरु वंदे का म्हणायचं, कृष्णाला का म्हणायचं. मग उलगडतं की अरे व्यासमुनींनी ज्ञानमय प्रदीप प्रज्वालित केलाय. ह्या जगद्गुरूची ओळख तुम्ही आम्ही सहजपणे करू शकतो. आणि हा जगद्गुरु म्हणजे तरी कोण? माझ्या मधलाच दुर्दम्य आत्मविश्वास, माझ्याकडे प्राप्त असलेली क्षमता. मग ही क्षमता एका जन्मामध्ये मी जास्तीत जास्त ओळखीची करून घ्यायचा प्रयत्न केला
तर पूर्णत्वानी येईल त्याची प्रचिती. मोजणार कशात क्षमता? माप आहे काही? क्षमता मोजण्याचं माप अस्तित्वातच नाहीये. खरं ना? कशी मोजणार? कारण क्षमतेचं मोजमाप शोधण्यासाठी बुद्धीची झेप पोचणारच कशी? कारण क्षमता म्हणजेच तर परमात्मा, पूर्णत्व. आपण पूर्णमिदम श्लोक म्हणतो. आपल्या सगळ्यांना तो श्लोक ओळखीचा आहे. पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. क्षमता मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतेय, अखंड प्रयत्न चालू आहे. या जन्मात नाही, पुढल्या बहुनाय जन्मनाम अंते. पण तो बहुनाय जन्मनाम अंते, तो अंत आहेच कुठे? पुनरपि जननम पुनरपि मरणम. म्हणजे जगद्गुरु पर्यंत पोहोचायचं असेल तर तो जगद्गुरु बाहेर कुठे नाहीच आहे. तो जगद्गुरु कृष्ण रूपाने माझ्या समोर ठाकलाय खरा, पण कशासाठी ठाकलाय? मलाच त्या स्थानापर्यंत प्रवास करायचा आहे याची जाणीव देण्यासाठी. हे झालं कृष्णं वंदे जगद्गुरु. मग आदि शंकराचार्यांनाही जगद्गुरु म्हटलं जातं. आदि शंकराचार्यांना का बरं जगद्गुरूचं स्थान प्राप्त झालं असेल? पुन्हा एकदा आदि शंकराचार्यांचं चरित्र आपल्यापैकी सगळ्यांनी अभ्यासलं असेलच. जरूर त्या चरित्राचा अभ्यास केला. तसं ऑथेंटिक आज ज्या भाषेत चरित्र म्हटलं जातं तसं आदि शंकराचार्यांचं चरित्र उपलब्ध नाहीच आहे. जगद्गुरु आहेत ते. त्यांचं चरित्र ज्याला जसं वाटेल तसं त्यांनी त्यांच्या कार्यातून प्रचिती मिळवायची. हेच तर जगद्गुरूचं वैशिष्ट्य आहे. कृष्णाच्या चरित्राचे कितीही वर्णन केलं तरी कंगोरे शिल्लक उरतातच ना, म्हणून तर ते जगद्गुरु. तसंच आदि शंकराचार्यांचं तत्कालीन परिस्थिती, जे आदि शंकराचार्यांनी आपलं कार्य रुजू केलं त्या आधीची परिस्थिती जर समजून घेतली तर त्यावेळी सुद्धा अशीच मतमतांतर, समाजामधला आत्मविश्वास, समाजामधली स्वतःची क्षमता जाणून घेण्याची प्रगल्भता लयाला जायला लागली होती. आणि अशा वेळी आदि शंकराचार्यांनी छोट्या छोट्या अंधश्रद्धा म्हणूया किंवा श्रद्धा पराकोटीची, पण ती मी ज्या ठिकाणी श्रद्धा रुजू करायचे तेच ठिकाण सर्वश्रेष्ठ, अशा पद्धतीने समाजाची जडणघडण होत होती. विचारधारा माझ्याच पंथाची श्रेष्ठ, आचरण पद्धती माझ्याच पंथाची श्रेष्ठ, अशी पंथोपपंथांमध्ये समाजाची, राष्ट्रांची विभागणी झालेली होती. आणि अशा वेळी या सगळ्यामध्ये जे मूलतत्व आहे, जो मूल स्रोत आहे, तो या सगळ्यांना पटवून देणं सोपी गोष्ट आहे का? आपलं मत आपल्याला 25 लोकांसमोर मांडायचं म्हटलं तर त्या 25 पटेल असं आपण नाही म्हणू शकत. मग आपण काय म्हणतो? ठीक आहे, काही जणांना तर पटलं असेल, आपण समाधान मानतो आणि सोडून देतो. आदि शंकराचार्यांनी हे नाही केलं. त्यांनी भ्रमण केलं. जी प्रगल्भता, जी प्रचिती, जे आत्मतत्व, जी क्षमता त्यांना प्रचितीला आली होती, त्या क्षमतेच्याच बळावर त्यांनी जगाला गवसणी घातली. आणि जगामध्ये जे तत्कालीन धर्मोपधर्म, पंथोपपंथ, ज्या विचारधारा फोफावल्या होत्या आणि आपापसात लठ्ठालठ्ठी करून उगीच द्वैत माजवून राहिल्या होत्या, त्या सगळ्या विचारधारांना समन्वित करण्याचं काम आणि कुठल्याही प्रकारे बळाचा वापर न करता, माझा देव श्रेष्ठ, शिव श्रेष्ठ का विष्णू श्रेष्ठ या गर्तेमध्ये न अडकता शंकराचार्यांनी पंचायतनच रुजू करून टाकलं. हो, त्यांनी शाळीग्रामाला पण देवस्थान देऊन टाकलं, श्रद्धास्थान दिलं. नर्मदेतला गोटा सुद्धा देवस्थानी विराजमान करून टाकला. आणि असं सर्व व्यापित्व शंकराचार्यांनी मनामध्ये, बुद्धीमध्ये रुजवलं. आणि केवळ परिसरापुरतं नाही, राष्ट्रापुरतं नाही, जगद्गुरु अखिल मानवाला आज
आदि शंकराचार्यांचं तत्वज्ञान अभ्यासल्यावर लक्षात येतं की अरे हेच तर तत्व मूळ गाभा आहे जे कृष्णाने सांगून दिलं. आणि म्हणून स्वाभाविकपणे आदि शंकराचार्य हे देखील जगद्गुरु ठरतात. मुद्दाम आदि शंकराचार्यांचं कार्य, चरित्र नाही म्हणणार मी, वैयक्तिक चरित्र कोणाचं आपल्याला उपलब्ध असेल नसेल ते ग्राह्य धरावं की नाही हा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण त्यांचा कार्य गौरव जो आजही होतो आहे. आजही भारताच्या 4 दिशांना 4 विद्यापीठं आहेत आणि तीच नियमावली जी आदि शंकराचार्यांनी घालून दिली आहे तशीच्या तशी कार्यान्वित होतीये. सोपी गोष्ट नाहीये महाराजा. हे गुरुतत्व आहे, हे विशालत्व आहे, ही लवचिकता आहे. हे सगळं आदि शंकराचार्यांनी आपल्या कार्याद्वारे रुजवलंय. म्हणून आदि शंकराचार्य जगद्गुरु. आणि मग तिसरे जगद्गुरु संत तुकोबाराय. जयघोष केला जातो. मग ह्या संत तुकोबा संत नाहीत का? आमच्याकडे महाराष्ट्रात तर संतांची मांदियाळी हो. महाराष्ट्रातच नाही, भारतवर्षामध्ये अशी संतांची मांदियाळी आहे. मग या संतांच्या मांदियाळीमध्ये जगद्गुरूचं स्थान तुकोबांना जे प्राप्त होतं त्याचं काय बरं कारण असेल? एक छोटासा प्रसंग कालौघामध्ये बघा. कृष्णाचं पूर्णच कार्य अभ्यासावं लागतं. इतकी विशालता कृष्णाच्या चरित्रामध्ये आहे, त्याच्या कार्यामध्ये आहे. आदि शंकराचार्यांचं कार्य अभ्यासताना कृष्णाच्या तुलनेमध्ये कालखंड बदलला, कलियुगाची सुरुवात झाली. आपण त्यांचं कार्य अभ्यासू शकतो, समजून घेऊ शकतो, प्रगल्भतेने चिंतन मनन करू शकतो. संत तुकोबराय आणखी अलीकडच्या काळातले तुम्हा आम्हाला आणखी जवळ असलेले आणि म्हणून सहजी आत्मसात करता येतील असं वाटणारे इतकी जवळीक तुकोबारायांविषयी आम्हाला वाटते. आणि म्हणून तुकोबारायांच्या चरित्राला एकच वेगळा प्रसंग हा तुकोबारायांना कसा श्रेष्ठ ठरवतो ते आपल्या लक्षात नाही. ज्ञानदेवांनी रेड्यामुखी वेद बदवले, सच्चिदानंद बाबांना प्राण प्राप्त करून दिले. संत तुकोबारायांनी काय केलं? आता आपल्याला माहितीये जगद्गुरु म्हणजे कोण? जे प्रत्येक व्यक्तीतला ज्ञानदीप, आत्मज्योत, आत्मविश्वास, क्षमता पूर्णत्वाने विकसित करण्यासाठी कार्य रुजू करतात ते जगद्गुरु. त्याच मांदियाळीतले तुकोबा आहेत. कसे काय? एक छोटासा प्रसंग आहे बघा. शिवाजी महाराज तुकोबांच्या कीर्तनाला बसले होते. शिवाजी महाराजांची आणि तुकोबांची खूप जवळीक होती. चरित्र अभ्यासलं की आपल्याला कळणारच आहे. या तुकोबारायांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज बसले की बातमी यवनांपर्यंत पोहोचली आणि त्यांना पकडून न्यावं सहज शक्य आहे असं म्हणून मंदिरामध्ये ते यवन शोध घेत होते की शिवाजी सापडले की घेऊन जायचं. तुकोबांना तर ते उमगणारच, तेवढी प्रकल्पता तुकोबांची होतीच. तुकोबांनी जाणलं, परखलं आणि काय चमत्कार घडवला? हा चमत्कार नाहीये. ज्यावेळी माझे महाराज माझ्या सोबत आहेत त्यावेळी त्यांच्या रक्षणाचं दायित्व माझं आहे ही जाणीव तुकोबांनी आपल्या वाणीद्वारे जमलेल्या प्रत्येकामध्ये जागवली. आणि मग काय? बाकीच्यांनी काही शिवाजी महाराजांभोवती कड केलं? त्यांचं रक्षण करण्यासाठी शस्त्र हातात घेतली? काहीच नाही. घडलं काय? त्या यवनांना तिथे उपस्थित असलेल्या मंदिरातल्या प्रत्येकामधलं शिवतत्वच प्रचितीला आलं हो. त्यांना जिकडे पाहावे तिकडे शिवाजी महाराज. आपण आरतीत म्हणतो ना, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. आम्ही नुसत्या आरतीतले शब्द म्हणतो आणि चालीत येत आहे की नाही बरोबर ते चेक करा. ताल वगैरे सगळं जमतंय ना, इथपर्यंतच आपली झेप जाते. तुकोबांनी तो प्रत्यय प्रत्येकाला दिला. प्रत्येकामधलं शिवतत्व असं जागलं की त्या यवनांना त्या ठिकाणी प्रत्येक जणच शिवाजी महाराज भासले.
खरं घडलं असेल का? चमत्कार कुठलाच खरा घडत नाही. जे पिंडी ते ब्रह्मांडी. अशा पद्धतीने ज्यावेळी सर्वांमध्ये क्षमता, विश्वास, पराकोटीचा जागृत केला जातो, त्यावेळी त्या व्यक्तीला स्वाभाविकपणे जगद्गुरूचं स्थान मिळणारच. मग जगद्गुरु हे तीनच आहेत का? नाही हो. आमची संस्कृती इतकी प्रगल्भ आहे की माझ्यासाठी, माझ्या सान्निध्यात जे म्हणून गुरु तत्व येईल ते माझ्यासाठी जगद्गुरूचं स्थान भूषवणारे असणार. पण तरीही आपण ज्याला काय म्हणतो आयकॉन वगैरे हल्लीचे शब्द आहेत ना, ते कुठेतरी असावेच लागतात. दीपस्तंभ असावाच लागतो. मग तिथे जायचंय, तिथपर्यंत पोहोचायचंय हे कळतं आणि मग गुरुतत्वाच्या मर्यादाही लक्षात यायला लागतात. आणि आंधळेपणाने आपण कुठेही गुरुतत्व पटकन स्वीकारण्यासाठी कधीही तयार होत नाही. तेव्हा गुरुतत्व, गुरु स्वीकारायचं असेल तर त्यासाठी ह्या सगळ्या विचारांचा, ह्या सगळ्या लक्षणांचा मागोवा घ्यायला हवा. आपल्या स्वतःमधलं क्षमतेचं विकसन करायला हवं. आपल्या मर्यादाही जाणून घ्यायला हव्यात आणि त्यानुसार त्या मर्यादा विशालतेकडे कशा नेता येतील याचा प्रत्यही अभ्यास करत तिथपर्यंत गाठायचंय, प्रवास करायचाय. मजल दर मजल प्रवास कुठे जायचंय? ज्या जगद्गुरूंच्याही पल्याड जायचंय. कृष्ण, आदि शंकराचार्य, तुकोबा हे सगळे दीपस्तंभ आहेत, पण मला पोचायचंय ते त्याच्याही पल्याड परमात्मने नमः. इथपर्यंतचा प्रवास करायचा आहे. आणि तो परमात्मा जेव्हा केव्हा गवसणार त्यावेळी पुन्हा सांगायला थोडे ना आपण असं येणार आहोत. त्यामुळे हे टप्पे आपल्यासाठी महत्वाचे की त्या टप्प्यांचा प्रवास करत मग पोहोचायचंय. एकदा पोहोचल्यावर परती नोंदेल. तो प्रवास तिथेच थांबणार आहे, त्यातच सामावून जाणार आहे. ते थांबणं नसतंच, समाविष्ट होऊन जाणं असतं. जसं काळे ढग बरसले की त्यांचं अस्तित्व लयाला गेलं, पण ते पूर्णत्वाला केव्हा जातं? समर्पणानंतर जातं. तोपर्यंत ते काळे ढग इथे तिथे फिरत राहतील, पण पूर्ण समर्पण घडत नाही तोपर्यंत त्यांना मुक्ती नाही. हे जसं काळ्या ढगांच्या बाबतीत आहे, अस्तित्वच लयाला गेलं पाहिजे, त्याचाच विलय झाला पाहिजे आणि ते केवळ आणि केवळ समर्पणानेच घडणार. हेच तर ह्या जगद्गुरु गुरुतत्वाने आपल्यासाठी स्थापित करून ठेवलेलं तत्व आहे. त्याचाच मागोवा आहे आयुष्यामध्ये. आपण घेत राहूया. खूप छान वाटलं आपल्याशी संवाद करताना. आपल्या सगळ्यांच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली, त्यासाठी मी आपणा सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करते. मी वेळेचं उल्लंघन केले नसावं बहुतेक, कारण शेवटी यंत्राच्या अधीन आपण सगळे आहोत. समोरासमोर बसलेले असताना वाटलं असतं तरी चाललं असतं ताई, काय हरकत नव्हती. वेळेच्या होता जास्तीचा तुम्ही घेऊ शकले असता. आपलं वेळेचं बंधन सांभाळायचं आपले ती शिस्त आहे. आपले वर्गाच्या वेळा जशा ठरलेल्या असतात, वर्गाची वेळ संपली की आपल्याला समजतं की एकाग्रता हळूहळू कमी होते. नाही आम्हाला चालेल तरी पण आम्हाला आणखीन म्हणजे असं वाटत होतं की अजून हे संपूच नाही, असं पूर्ण ऐकवत राहावं असं वाटतं. पुन्हा योगाला तर अवश्य भेटूया.